नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विशेष विषय म्हणजे एक सेवेकरी नेमकं कसा असावा. आपण स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणवत असतो, पण एका सेवेकऱ्यामध्ये असावे लागणारे गुण आपल्यामध्ये कितपत आहेत आणि जर नसतील तर त्या गुणांचा समावेश आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसा करता येईल हे आजच्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सेवेकऱ्यामध्ये नेमकं कोणकोणते गुण असावेत. पहिली गोष्ट, सेवा म्हणजे केवळ काम नव्हे, ती एक दिव्य भावना आहे. सेवा म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची निस्वार्थ तळमळ. अडचणीत सापडलेल्या एखादा गरजू माणूस, एखादा अपंग व्यक्ती यांच्याकडे मदतीचा हात पुढे करणं हाच खरा सेवेकऱ्याचा धर्म आहे. खरी सेवा ही अशी असते जी केल्यावर त्यात मी केलं असं वाटतच नाही. कारण सेवा करणारा भक्त जाणतो की त्याच्या मार्फत प्रत्येक कार्य, प्रत्येक सेवा हे साक्षात प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी महाराज करून घेत असतात. आपण केवळ निमित्त मात्र असतो. ही भावना मनात असली तर सेवेत अहंकाराला जागाच उरत नाही. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं चांगलं काम करतो तेव्हा ते आपण स्वामींना अर्पण केलं पाहिजे. आपलं प्रत्येक कार्य त्यांच्या चरणी विलीन केलं पाहिजे. अशी सेवा निस्वार्थ असते, निकलंक असते, कारण त्यात स्वतःसाठी काहीच नसतं. पण बऱ्याच वेळा आपण ज्या लोकांना मदत करतो त्यांच्या पुढेच आपल्या मदतीचा आपण स्वतः उल्लेख करत असतो. आपणच त्यांचं जीवन बदलून टाकल्यासारखं बोलत असतो. त्यांच्या यशात आपण फार मोठं योगदान दिल्यासारखं स्वतःची स्तुती करत असतो. पण हे आपल्यातील सूक्ष्म अहंकाराचं लक्षण ठरतं, ज्याला सेवाभावाच्या वाटेवर पूर्णतः त्यागणं आवश्यक असतं. आपण केलेली कोणतीच सेवा ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. जो स्वतःला सेवेकरी समजतो तो स्वतः त्रास सहन करून सुद्धा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवतो. तो कोणाचं मन दुखवत नाही, अशी भाषा वापरत नाही ज्यामुळे एखाद्याला त्रास होईल किंवा एखाद्याचं मन दुखेल. तो कोणालाही उपेक्षा करत नाही. त्याच्या वागण्यात करुणा असते आणि डोळ्यात माया असते. कोणाला खाऊ घातलेलं वारंवार आठवण करून देणं किंवा मी दिलेली मदत त्याचं जीवन बदलून गेलं असं म्हणणं ही आपली संपत्ती, आपली क्षमता याचा अहंकार दाखवण्यासारखं असतं. आणि हे वर्तन सेवा कमी करतं, पुण्य सुद्धा गमवतं. सेवेकऱ्याच्या वाणीमध्ये कधीही अपमान नसतो. तो कुणाचं हसू उडवत नाही, कुणाची निंदा मस्करी करत नाही, कुणालाही टोमणे मारत नाही. कारण अशा नकारात्मक वर्तनात सेवा मरते आणि तिथे फक्त मीपणा वाढतो. सेवा ही तूवर आधारित असते, मीवर नाही. सेवेकरी मोठ्या व्यक्तींसोबतच नाही, लहानांबरोबर सुद्धा आदराने आणि विनम्रपणे बोलतो. तो सगळ्यांमध्येच देव पाहतो. त्याला माणसात वयाचं किंवा पदाचं अंतर दिसत नाही, कारण त्याच्या मनात स्वामी असतात. जेव्हा आपण कोणालाही दिलेली मदत सतत आठवत राहतो किंवा कुणा एका व्यक्तीबद्दल निंदा करतो तेव्हा आपली सेवा त्या व्यक्तीकडे वळते आणि आपण स्वामींना प्रश्न विचारतो, मी इतकी सेवा करून सुद्धा माझ्याबरोबरच वाईट का घडतं? पण आपणच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की खरंच ही सेवा स्वच्छ मनाने केली होती का?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कोणा व्यक्तीबद्दल खरे म्हणजे काय परिस्थिती आहे हे पूर्ण समजून न घेता जर आपण चुकीचं मत तयार करत राहिलो तर आपणच सतत राग, मत्सर, द्वेष या अग्नीत जळत राहतो आणि यातून मनही अस्वस्थ राहतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्यालाही कधीतरी कुणीतरी मदत केलीच असेल आणि ती स्वामींच्या कृपेनेच झाली असावी. म्हणूनच तर आज आपण दुसऱ्यांची मदत करण्यासाठी सक्षम आहोत. मग ह्या क्षणात अहंकार निर्माण करणं हे आपल्या आधीच्या पुण्याचं अवमूल्यन करण्यासारखं आहे. आपण केलेल्या सेवेचं पुण्य टिकून ठेवायचं असेल तर सेवेला गाजवू नका. आपण जर म्हणत राहिलो की माझ्यामुळेच त्याचं चांगलं झालं, मीच सगळं केलं, तर आपल्याच हातांनी आपण त्या सेवेला गमावून बसतो. पहा, सेवा ही कर्म नाही, ती एक साधना आहे. सेवेत अहंकार नसावा, पण त्यात नम्रता मात्र नक्कीच असावी. सेवेत अपेक्षा नसावेत, श्रद्धा नक्कीच असावी. सेवेत राग नसावा, पण प्रेम मात्र नक्कीच. स्वामींना आपल्या सेवेबरोबर आपलं मन आणि चरित्र हे शुद्ध हवं असतं. त्यांना आपल्या कृतीपेक्षा आपला भाव जास्त महत्वाचा वाटतो. जिथे मी नाही तिथेच स्वामी असतात. म्हणूनच तर सेवा हीच खरी स्वामी भक्ती आहे. पहा मंडळी, शेवटी एवढंच सांगेन की या जगामध्ये कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते. आपल्याकडून कळत न कळत बरेच चुकीचे कर्म आणि पाप घडत असतात. पण मंडळी, तुम्ही स्वतः विचार करा की साक्षात परमेश्वरांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिलेली आहे. ती संधी म्हणजे सेवा करण्याची. पण त्या सेवेत जर सतत मीपणा, अहंकार, राग, स्वार्थ, द्वेष असेल तर ती सेवा कधीच देवापर्यंत पोचणार नाही. खरं तर सेवेकरी हा शब्द वाटतो त्यापेक्षा भरपूर पटीने मोठा आहे. जो शब्द आपण आपली ओळख देण्यासाठी वापरतो. आपण खूप सहजपणे बोलतो किंवा सांगतो की आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत. पण एका सेवेकऱ्यामध्ये असणारे गुण आपल्यामध्ये खरंच आहेत का? कारण पहा, जे नास्तिक लोक आहेत, जे देवाला अजिबात मानत नाही, जे देवाच्या अस्तित्वाला अजिबात स्वीकारत नाही, त्यांना चांगले कर्म किंवा वाईट कर्म यामधील अंतरच माहिती नाही. पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहित आहे की काय योग्य आणि काय अयोग्य. पण इतकं सगळं माहीत असून सुद्धा जर आपण चुकीचे कर्म घडवत असू तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून यापुढे स्वतःला सेवेकरी म्हणणं कितपत योग्य आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. किंवा मग एका खऱ्या सेवेकऱ्यामध्ये असणाऱ्या गुणांचा समावेश स्वतःच्या आयुष्यामध्ये कसा कसा करता येईल याचा विचार नक्की करा. आणि मग स्वतःची ओळख सांगताना आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत अशी ओळख इतरांना पटवून द्या. चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. चला तर मग सेवा करा, सेवेकरी व्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.